पुण्यातील गौतम वैष्णव हे सध्या चर्चेत आलेले आहेत आणि यामागचं कारण म्हणजे त्यांची आगळीवेगळी कला, रॉक बॅलन्सिंग. दगडांवर दगड ठेवून तयार केलेली ही जादुई कलाकृती थक्क करून टाकते. हे नेमकं ते कसं साधतात तुम्हीच बघा. हे आहेत गौतम वैष्णव, वय वर्ष 32, IT क्षेत्रातील व्यावसायिक आणि ध्यान शिक्षक. त्यांना एक आगळी वेगळी सिद्धी प्राप्त झाली आहे आणि ती म्हणजे दगडांवर दगड रचून आकर्षक जादुई कलाकृती तयार करण्याची. या आगळ्या वेगळ्या कलेचं नाव आहे रॉक बॅलन्सिंग. हे दगडांवर दगड रचतात तेव्हा ती दृश्यमाया आहे किंवा ट्रिक आहे असं पाहणाऱ्याला वाटेल, मात्र त्यात कसलीच ट्रिक नाही. केवळ गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादांशी खेळत ते दगड एकावर एक अशा पद्धतीने उभे करतात की पाहणाऱ्याला क्षणभर विश्वासच बसत नाही. ते दगडांच्या आकर्षक आणि नयनरम्य रचना तयार करतात, अगदी संयमानं आणि श्वास रोखून. नदी किनारे, डोंगर उतार, पार्क या ठिकाणी ते आपली कला सादर करत असतात आणि प्रत्येक वेळेस ती पाहून लोक थक्क होतात. दगडांची ही कलाकृती साकारण्यासाठी ते कोणतेही यंत्र, चिकटवण्यासाठी गोंद किंवा अन्य कोणतेही बाह्य साधन वापरत नाहीत. फक्त निसर्गदत्त दगड आणि मानवी संयम याचं अनोखं मिश्रण म्हणजे गौतम वैष्णव यांचं रॉक बॅलन्सिंग आर्ट. बेसिकली ह्याला म्हणतात रॉक बॅलन्सिंग. हे चर्चेत येतंय कारण की हे काहीतरी अनयुज्युअल आहे आणि खरं तर तुम्ही जेव्हा कुठेही फिरता तेव्हा तुम्हाला एकावर एक दगडी अशी दिसतात आणि जेव्हा आम्ही रचतो आणि लोकांना थांबवतो तर ती अशी काहीतरी रचतो. तर त्याच्या मागचं पर्स्पेक्टिव्ह हाच आहे की आपण त्या माणसाला म्हणजे तो ट्रिगर करतो त्याची क्युरिओसिटी की अरे हे कसं काय शक्य आहे. सो तो जो ट्रिगर पॉइंट आहे तो ट्रिगर केल्यामुळं माणूस थांबतो. जे आजच्या युगामध्ये सर्वात मेन फॅक्टर इज अटेन्शन. तर ते अटेन्शन मी ग्रॅब करतोय. गौतम यांना ही कला शिकण्याची प्रेरणा एका मित्राकडून मिळाली. मित्रानं त्यांना विटा बॅलन्स करण्याचं आव्हान दिलं. अवघ्या 45 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्यांनी ते साध्य केलं आणि त्या क्षणानं त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. गौतम यांच्या मते रॉक बॅलन्सिंग ही केवळ एक कला नसून ही एक प्रकारची ध्यानधारणा आहे. दगड हाताळताना मन शांत होत जातं आणि अनेकदा त्यांना काम करताना जवळपास ध्यान साधनेसारखाच अनुभव येतो. एक तर आहे की तुम्ही तुमचा फोकस वाढवू शकता. येस. दुसरं आहे तुमची स्थिरता, स्टिलनेस. तिसरं आहे पेशन्स राहतात माणसामध्ये. माणूस स्थिर राहतो की हां होऊन जाईल आणि नेव्हर गिव्हिंग अप ॲटिट्यूड राहतो की आत्ता नाही होते, 2 मिनिटात नाही होते, 4 मिनिटात नाही होते, 5 मिनिटात नाही होणार. हे जर त्यांनी बिलीव्ह केलं तर होईल. सो आजकालच्या युगामध्ये खूप जास्त मोबाईल होतोय तर त्याच्यासाठी एक चांगलं क्युरिओसिटी या इगो हिट करू शकते की तुम्ही त्या एका स्पॉटला बसता आणि ती दगड लावत बसतो आणि इट इज लाईक अ मेडिटेशन. या कलेसाठी कोणत्याही दगडांचा वापर करता येईल. नदीकाठच्या दगडांपासून ते बागेत सापडणाऱ्या खडकांपर्यंत कुठलाही दगड गौतम यांच्या हातात पडला की तो त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगासाठी तयार होतो. काही वेळा हे शिल्प तयार व्हायला काही मिनिटं लागतात तर कधी कधी अनेक तासही जातात. गौतम वैष्णव केवळ स्वतःच या कलेचा अभ्यास करत नाहीयेत तर अनेकांना त्याचं महत्त्व पटवून देत आहेत. त्यांनी अनेक शाळांमध्ये आणि ग्रुप्समध्ये रॉक बॅलन्सिंगचे सेशन्स घेऊन तब्बल 16,000 लोकांना या कलेचं प्रशिक्षण दिलंय. बेसिकली इट इज प्युअरली फिजिक्स आहे. बट कसं असतं माहिती का, कुठली गोष्ट तुम्ही करत असता पण त्याच्या मागं माहीत नसतं की ते कसं होतंय. ओके. सो जेव्हा मी नवीन लोकांना शिकवतो त्यांना माहिती असतं की ते कसं करतायत पण त्याच्या मागचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते नसतं. सो बेसिकली इट इज प्युअरली फिजिक्स ओनली की जिथं तुम्ही एक गम वापरतो मी तसं बाय द वे, त्या गमचं नाव आहे ग्रॅव्हिटी आणि त्या ग्रॅव्हिटीमुळं तो बॅलन्स होतोय. गौतम यांनी आपल्या या अनोख्या कलेची चित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून बरेच चाहते निर्माण केलेत. लोकांना या कलेच्या माध्यमातून पुन्हा निसर्गाशी जोडण्याचा गौतम यांचा प्रयत्न आहे. जीवन आणि कला यांचा बॅलन्स साधणारं हे रॉक बॅलन्सिंग
तुम्ही देखील तसा प्रयत्न करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.